अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व प्राथमिक शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक समन्वय समिती यांच्या वतीनं शिक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात मोर्चा काढण्यात आला होता। 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करून विद्यार्थी आधार कार्ड संबंधाने असणाऱ्या वास्तव अडचणी लक्षात घ्याव्यात आणि प्रत्यक्ष उपस्थितीवर आधारित संच मान्यता धोरण जाहीर करावं। 10 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकांचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचा 23 सप्टेंबर 2024चा शासन निर्णय रद्द करावा। रिक्त पदांची पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती करावी यांसह प्राथमिक शिक्षकांची अशैक्षणिक कामे रद्द करून शाळा आणि शिक्षण हित याकरिता असलेले जातक शासन निर्णय रद्द करून विविध मागण्यांच्या संदर्भात 25 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक समन्वय समिती यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मोर्चा काढण्यात आला। या प्रसंगी आमदार सत्यजित तांबे, खासदार निलेश लंके, राजेंद्र ठोकळ, बापूसाहेब तांबे, राजेंद्र शिंदे, संजय कळमकर, सीताराम सावंत, प्रवीण झावरे, नानासाहेब गाढवे, दत्तात्रय पाटील कुलट, प्रवीण ठुबे, कल्याण लवांडे, बबन गाडेकर, गोकुळ कळमकर, अनिल आंधळे यांसह सर्व शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाल्या होत्या। शिक्षक महाराष्ट्रातल्या संबंध शिक्षकांच्या वरती महाराष्ट्र शासनातर्फे विविध ऑनलाईन कामांचा जो भडीमार सुरू आहे, त्या ऑनलाईन कामांना कुठेतरी अटकाव करण्यासाठी राज्यातील प्राथमिक शिक्षक आज पेटून उठलेला आहे आणि शासनाकडे आपल्या न्याय मागण्यासाठी तो आज रस्त्यावरती उतरलेला आहे। महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो, या महाराष्ट्रावरती शिक्षकांना आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे। ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्याचं शिक्षण प्रामाणिकपणे या शिक्षकांनी शिकवण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे, परंतु शासनाच्या विविध धोरणांनी हा शिक्षक आज मेटाकुटीला आलेला आहे आणि तो तळमळत आहे, टाव फोडत आहे की आम्हाला शिकू द्या। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आज आपण जर पाहिलं तर शासनाच्या विविध पदावरती विविध IAS अधिकारी हे जिल्हा परिषदच्या शाळांमधून पुढे आलेले आहेत आणि मग हे जर विद्यार्थी जिल्हा परिषदेतून पुढे येत असतील तर कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा आणि खाजगीकरणाच्या नावाखाली या शाळा बंद करण्याचा डाव आज शासनाने आखलेला आहे आणि हा डाव उधळून टाकण्यासाठी राज्यातील समस्त प्राथमिक शिक्षक आज रस्त्यावर आलेला आहे। म्हणून शासनाला एकच विनंती आहे की शिक्षकांना शिकू द्या, विविध ऑनलाईन कामे बंद करा आणि त्यांना विद्यार्थ्यांपुढे येऊ द्या, अशी संबंध शिक्षक प्राथमिक शिक्षकांच्या वतीनं अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं आज राज्य शासनाला विनंती करण्यात येत आहे। धन्यवाद। संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य समन्वय समितीने दिलेल्या आदेशानुसार हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला शिकवू द्या यासाठी शिक्षक आज रस्त्यावर उतरलेले आहे आणि हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा मोर्चा आज आयोजित केलेला आहे। शिक्षकांच्या कामाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर शिक्षकाचं मूळ काम जे आहे तेच त्याला करू दिलं जात नाही। पुरोगामी असलेल्या शाहू फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये शिक्षकाला असा टाहो फोडण्याची वेळ येते, हे खऱ्या अर्थाने या पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल। शालेय पोषण आहाराच्या बाबतीत असेल, संच मान्यतेच्या बाबतीत असेल, ऑनलाईन कामाच्या बाबतीत असेल, गणवेशाच्या बाबतीत असेल, इतर अनेकविध प्रश्न बाबतीत हा मोर्चा आज या ठिकाणी आला आहे। परंतु यातला महत्त्वाचा प्रश्न आहे या इतर कामांमुळे शिक्षकाला विद्यार्थ्यासमोर जायला वेळ मिळत नाही। त्यामुळे आमचं जिल्हा परिषद आणि नगरपालिकामध्ये शिकणारे विद्यार्थी हे गोरगरिबाचे मुलं आहेत, त्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी आम्हाला विद्यार्थ्यांसमोर जाऊ द्या यासाठी हा मोर्चा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज जवळपास 10,000च्या पुढे शिक्षक आज या ठिकाणी मोर्चामध्ये समाविष्ट झालेले आणि प्रत्येकाची मागणी हीच आहे, आम्हाला शिकवू द्या यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे। धन्यवाद। समितीच्या वतीनं राज्यभर शिक्षकांनी या ठिकाणी मोर्चे काढलेले आहेत। हा मोर्चा आम्हाला शिकू द्या, मुलांना शिकू द्या, आम्हाला शिकू द्या यासाठी हा मोर्चा काढलेला आहे। जे काही ऑनलाईन कामं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लिंक, पोर्टलवरच्या माहित्या, या सततच्या माहित्यांमुळं शिक्षक या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत। शिकवण्यासाठी, मुलांपुढे जाण्यासाठी त्यांना वेळ नाही आणि ह्या मागणीसाठी आणि जे काही शैक्षणिक कामं आहेत, निवडणुकीचे कामं आहेत, असे वेगवेगळे कामं शिक्षकांना लावायचे आणि गोरगरिबांचे, बहुजनांचे जे मुलं आहेत शाळेमध्ये
त्यांना कुठंतरी शिक्षणापासून वंचित करायचं, हा तर शासनाचा डाव नाही ना. आणि म्हणून आज सर्व रस्त्यावर उतरलेली ही प्रचंड शिक्षक संख्या केवळ शिकू द्या याच्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे. आणि शासनाने याची दखल घेऊन शिक्षकांची अशैक्षणिक कामं काढून घ्यावीत आणि त्यांना अध्यापनासाठी जास्तीत जास्त वेळ मिळावा, हीच आमची मागणी आहे. प्राथमिक शिक्षक जे आहेत ते आज आंदोलन करतायत आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर त्यांचा मोर्चा चालू आहे. राज्यातील शिक्षण व्यवस्था जी आहे त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे आणि हे मागच्या फक्त काही 1, 2, 4, 5 वर्षात नव्हे तर मागच्या 25-30 वर्षात सातत्याने शिक्षण व्यवस्थेकडं आणि आरोग्य व्यवस्थेकडं दुर्लक्ष या देशामध्ये झालेलं आपण पाहतोय. त्याचाच परिणाम आज पाहतो की शिक्षणामध्ये आपला दर्जा महाराष्ट्राचा दिवसेंदिवस खाली चाललेला आहे. आणि म्हणून हे शिक्षण देण्याची ज्यांची जबाबदारी आहे ते जे शिक्षक आहेत त्यांना शिक्षण सोडून बाकीचे सगळे प्रकारचे कामं दिले जातात. आणि म्हणून त्यांना रोज नवनवीन सरकार कोणी येतं, त्यांना काही कामं सांगतं आणि शिक्षण सोडून वेगवेगळी कामं सांगितल्यामुळे विद्यार्थ्यांकडे फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष या शिक्षकांचं होत आहे. त्याचबरोबर शिक्षकांना ही आता इमर्जन्सीची सेवा नसतानाही त्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी मुक्काम केला पाहिजे अशी एक जाचक आट देखील त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. अशा प्रकारे शिक्षकांचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्या प्रश्न वारंवार सरकारसमोर मांडण्याचं काम या शिक्षक संघटनांनी केलं आणि आम्ही देखील सभागृहामध्ये ते मांडण्याचं काम केलं. मात्र सरकारने त्याच्यामध्ये कुठली दखल घेतली नाही. दुर्दैवाने या शिक्षकांना आज शाळा सोडून विद्यार्थ्यांचं नुकसान होत असतानाही इथं यावं लागलं आणि मोर्चा काढावा लागला. मला असं वाटतं की अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि म्हणून शासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावं अशी माझी मागणी आहे. सध्या शिक्षण विभागामध्ये आली लहर आणि केली कहर अशा पद्धतीने ज्याच्या मनात जे येईल त्या पद्धतीचे धोरणं आणले जातात. रात्री यांच्या मनात येतं आणि उद्या सकाळी त्याचा GR निघतो. त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याचे कोणाचं नुकसान होणार आहे, त्यांनी कोणाचा फायदा होणार आहे याची कुठलीही चर्चा सरकारच्या GR मध्ये दिसत नाही. आणि म्हणून छोट्या शाळा बंद करण्याचं GR असेल किंवा वेगवेगळे काहीतरी स्कीम असतील, नवनवीन योजना असतील, या आणून शिक्षण सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष शिक्षण विभागाचं आहे असं माझं मत आहे. काही मिळाले ते चुकीचे मिळाले. असं एक शिक्षणाचा कायदा ज्यावेळेस आपण केला राईट टू एज्युकेशन, याच्यामध्ये एक गोष्ट आपण स्पष्ट केली की छोट्या छोट्या गोष्टींचे जे अधिकार आहेत ते आपण शालेय व्यवस्थापन समित्यांना दिलेले आहे. म्हणजे त्या गावातले जे शालेय व्यवस्थापन समिती ज्याचे पालक असतील, शिक्षक असतील आणि गावातले सरपंच असतील, मान्यवर असतील, यांनी गाव पातळीवर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचे निर्णय घेतले पाहिजे असं ठरलं. त्याच्यामध्ये गणवेश आला, परंतु तरीही कोणत्या हेतूने हे सगळं परत एकदा मुंबईला गेलं हे आजपर्यंत न उलगडलेलं कोड आहे. आणि म्हणून मुंबईला न्यायचं, तिथून निर्णय घ्यायचे, तिथून सामान पाठवायचं आणि बचत गटांनी 100 रुपयामध्ये गणवेश शिवायचे असे कुठंतरी तुगलकी निर्णय हे शिक्षण विभाग घेतं. आणि म्हणूनच मी बोललो की ज्याच्या मनात येईल तसं काम शिक्षण विभागात चाललंय. परंतु मला आपल्या निमित्ताने एक सांगायचंय, यांनी नुकसान या शिक्षकांचं पण होत नाहीये किंवा यांनी नुकसान त्या शाळांचं पण होत नाहीये किंवा सरकारचं होत नाहीये, शालेय शिक्षण विभागाचं होत नाही. यांनी नुकसान या देशातल्या भावी पिढीचं होतंय. एक भावी पिढी बर्बाद करण्याचं काम, एक फार मोठं काम शिक्षण विभाग करतंय.